विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आपण अकाउंट या विषयाचे दुसरे प्रकरण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुककीपिंग. आपण या प्रकरणामध्ये डबल एंट्री बुककीपिंगचा अभ्यास करत आहोत. 10 नोव्हेंबर 1494 मध्ये ल्युका डी बर्गो पॅसिओली यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की व्यवसायात एखादी ट्रान्झॅक्शन घडली की त्या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन व्यक्ती किंवा दोन वस्तू किंवा दोन घटक किंवा दोन पक्ष किंवा त्या ट्रान्झॅक्शनला दोन बाजू असतात. त्यापैकी एक डेबिट असते तर दुसरी क्रेडिट असते. या पद्धतीलाच डबल एंट्री बुककीपिंग असे म्हणतात. म्हणजे आपल्याला यावरून असे समजले की व्यवसायात एखादी ट्रान्झॅक्शन घडली की त्या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन वस्तू किंवा दोन घटक किंवा दोन पक्ष असतात. मग आजच्या तासाला आपण ट्रान्झॅक्शन पाहणार आहोत आणि त्या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणते दोन अकाउंट्स किंवा दोन वस्तू किंवा दोन घटक इन्व्हॉल्व आहेत ते पाहूया. पहा, मी पहिली ट्रान्झॅक्शन फळ्यावरती लिहिलेली आहे. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹10,000. आपण व्यवसायाला सुरुवात केली, 10,000 रुपये व्यवसायात गुंतवले आणि व्यवसायाला सुरुवात केली. याही ट्रान्झॅक्शनमध्ये दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅपिटल अकाउंट. कारण व्यवसायाला सुरुवात होताना कॅपिटल म्हणून ते व्यवसायात गुंतवलेले असतात. कुठलाही व्यवसाय सुरू करताना जी अमाऊंट तो ओनर, तो व्यापारी त्या व्यवसायात गुंतवतो त्या अमाऊंटला कॅपिटल असे म्हणतात. म्हणजे जेव्हा व्यवसायाला सुरुवात होते, स्टार्टेड म्हणजे सुरुवात होणे, व्यवसायाला सुरुवात झाल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनमध्ये पहिले अकाउंट इन्व्हॉल्व असते कॅपिटल अकाउंट आणि दुसरे अकाउंट इन्व्हॉल्व असते कॅश अकाउंट. कारण आपण कॅशने व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपण ट्रान्झॅक्शन अभ्यासत आहोत की त्या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणते दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत त्याचा आपण अभ्यास करत आहोत. मग आता चला पुढील ट्रान्झॅक्शन आपण पाहूया. दुसरी, पेड ॲडव्हर्टाइजमेंट ₹1,000. आपण जाहिरातीचा खर्च दिला 1,000 रुपये. याही ट्रान्झॅक्शनमध्ये दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट आणि दुसरं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट. चला आता आपण तिसरी ट्रान्झॅक्शन पाहूया. पेड ऑडिट फीज ₹500. ऑडिट फीज म्हणजे अंकेक्षण शुल्क, की हिशोब तपासणीसाकडून हिशोब तपासून घेतल्यानंतर आपण हिशोब तपासणीसाला जी फी देत आहोत ती फी म्हणजेच ऑडिट फीज होय. मग याही ट्रान्झॅक्शनमध्ये दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे ऑडिट फीज अकाउंट आणि दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट. कारण आपण कॅश दिलेली आहे, 500 रुपये कॅश दिलेली आहे, म्हणून दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट. आता आपण पुढील ट्रान्झॅक्शन पाहूया. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹1,500. आपण कॅशने गुड्स सोल्ड केले, विकले. मग हा व्यवहार कॅशने झालेला आहे. मग दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे गुड्स अकाउंट आणि दुसरं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट. चला आता आपण पुढील ट्रान्झॅक्शन पाहूया. पाचवी, सोल्ड गुड्स टू नीता ₹2,000 ऑन क्रेडिट. आपण नीता यांना गुड्स सोल्ड केले, विकले, पण हा व्यवहार ऑन क्रेडिट उधारीवर झालेला आहे. मग त्यावेळेस दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत, गुड्स अकाउंट आणि नीताज अकाउंट. कारण हा व्यवहार कॅशने झालेला नाही, उधारीवर झालेला आहे, म्हणून तेव्हा पर्सनल अकाउंट इन्व्हॉल्व असते. मग दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. पहिला अकाउंट इन्व्हॉल्व आहे गुड्स अकाउंट आणि दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे नीताज अकाउंट. चल आता आपण 5 ट्रान्झॅक्शन्स अभ्यासलेले आहेत. पुढील ट्रान्झॅक्शन्स मी आधी फळ्यावरती लिहिणार आहे. चला आपण पुढील ट्रान्झॅक्शन पाहूया. 6वी, परचेस्ड गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम केतकी ₹2,500. आपण केतकी यांच्याकडून गुड्स परचेस केले, खरेदी केले, पण हा व्यवहार ऑन क्रेडिट झालेला आहे, उधारीवर झालेला आहे, कॅशने झालेला नाही. मग त्यावेळेस दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत, केतकी अकाउंट आणि गुड्स अकाउंट. पहिला अकाउंट इन्व्हॉल्व आहे गुड्स अकाउंट आणि दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे
केतकीज अकाउंट, कारण हा व्यवहार उधारीवर झालेला आहे म्हणून केतकी अकाउंट इन्व्हॉल्व आहे. जर कॅशने व्यवहार झाला असता तर कॅश अकाउंट इन्व्हॉल्व असते. चला आता पुढील ट्रान्झॅक्शन आपण पाहूया. 7वी, परचेस्ड गुड्स फ्रॉम पूनम ₹1000 ऑन कॅश. आता हा व्यवहार कॅशने झालेला आहे की परचेस्ड गुड्स, आपण गुड्स परचेस केले फ्रॉम पूनम यांच्याकडून आणि कॅशने, हा व्यवहार कॅशने झालेला आहे. 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत याही ट्रान्झॅक्शनमध्ये. पहिला अकाउंट इन्व्हॉल्व आहे गुड्स अकाउंट आणि दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट, कारण हा व्यवहार कॅशने झालेला आहे. गुड्स अकाउंट आणि दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट. चला आता पुढील ट्रान्झॅक्शन आपण पाहूया. 8वी, परचेस्ड गुड्स फ्रॉम रिया ₹600. आपण गुड्स परचेस केलेले आहेत, खरेदी केलेले आहेत रिया यांच्याकडून ₹600. आता व्यक्तीचं नाव आहे, ज्यांच्याकडून आपण गुड्स परचेस केलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव आहे, पण हा व्यवहार कॅशने झालेला आहे की उधारीवर झालेला आहे हे समजत नाही. मग अशा वेळेस एक नियम इथे वापरायचा आहे. जर ट्रान्झॅक्शनमध्ये व्यक्तीचं नाव असेल आणि कॅश हा शब्द नसेल तर हा व्यवहार उधारीवरचा समजायचा. मग 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. पहिला अकाउंट इन्व्हॉल्व आहे गुड्स अकाउंट आणि दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे रियाज अकाउंट. पहा मी नियम परत एकदा सांगते की जर ट्रान्झॅक्शनमध्ये व्यक्तीचं नाव असेल आणि तो व्यवहार कॅशने झालेला आहे की उधारीवर झालेला आहे हे समजत नसेल आणि व्यक्तीचं नाव असेल, कॅश हा शब्द नसेल तर तो व्यवहार उधारीवरचा समजायचा. मग पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे गुड्स अकाउंट आणि दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे कारण हा व्यवहार उधारीवर झालेला आहे. व्यक्तीचं नाव आहे आणि कॅश हा शब्द नाही म्हणून हा व्यवहार उधारीवरचा आहे. सोल्ड गुड्स टू रिया असं जरी आलं तरी हाच फॉर्म्युला इथं उपयोगी पडेल आपल्याला. चला पुढे. पेड कमिशन ₹200. आपण कमिशन पेड केलेले आहे ₹200. 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत, कमिशन अकाउंट आणि कॅश अकाउंट. पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे कमिशन अकाउंट आणि दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट. चला आता आपण पुढील ट्रान्झॅक्शन पाहूया. 10वी, रिसिव्ड डिव्हिडंड ₹800. आपल्याला डिव्हिडंड मिळाले. डिव्हिडंड म्हणजे लाभांश मिळाला. याही ट्रान्झॅक्शनमध्ये 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. पहिलं अकाउंट इन्व्हॉल्व आहे डिव्हिडंड अकाउंट आणि दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट. चला आता आपण शेवटचे ट्रान्झॅक्शन पाहूया. 11वी, पेड सॅलरी ₹5000. आपण सॅलरी पेड केलेली आहे. याही ट्रान्झॅक्शनमध्ये 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. पहिला अकाउंट इन्व्हॉल्व आहे सॅलरी अकाउंट आणि दुसरा अकाउंट इन्व्हॉल्व आहे कॅश अकाउंट. तर अशा पद्धतीने आजच्या तासाला आपण ट्रान्झॅक्शन्स अभ्यासल्या आणि त्या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणते 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत याचा आपण अभ्यास केला. धन्यवाद.